जब काले रंग बबी काले रंग बबी दुनिया जाती है हेलो 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः। वसुदेव सुतं देवं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे श्री राधा स्वामी मेरा खुदा जन्म जन्म मोहि जियो श्री वृंदावन में मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बताओ व्रज रज मस्तक लगे मुक्ति मुक्त हो जाए। जय जय
गोपाल कृष्ण भगवान की जय 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 जय। हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे
विराट प्रभु विश्वकर्मा भगवान जय जय श्री राधे जय जय श्री राधे चालू असलेल्या श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सत्संग सोहळा विराट प्रभू विश्वकर्मा मंदिर कामठा व नांदेड परिसरातील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने अट्टहासाने चालू असलेला हा सत्संग जीवनात अनुभवत आहात। पाहता पाहता पूर्वार्ध संपला, उत्तरार्ध लागला, त्याच्यातलाही अर्धा भाग 5वा दिवस आहे। कधी गेले दिवस पता नाही। बगजेपर्यंत 12 वाजले आणि बगजेपर्यंत 2 वाजले। बरं आहे महाग मुळकी आहे म्हणून बरं आहे। मुळकी कळते का? मुळकी नसल्यावर काय 3 वाजत होते की काय की विनोदाचा भाग सोडून देऊ, वस्तुस्थिती आहे। आणि सर्वाच्या मोठ्या अट्टहासाने चालू असलेला सत्संग आणि हे करत असताना सगळ्याचे योगदान आहे। कोणी तनाने, कोणी मनाने, कोणी धनाने सहकार्य करत आहात। माय बाप हो, प्रत्येक वेळेस तुम्ही बरीच वेळेस कथा ऐकली। ही कथा कुठं झाली? नैमिषारण्यात सूत मुनींनी शौनकादिकाला कथा सांगत असलेला भाग आपण पाहतोय। पण मुळात ही कथा झाली भागवताची निर्मिती झाली महर्षी व्यासाच्या असंतोषातून। भागवताची संहिता वाचन झाली शुकदेवाच्या मुखात। शुकदेवजी भागवताचं अध्ययन अध्यापन आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली केल्याच्या नंतर बरेच दिवस गेले, पण ते भागवत श्रवण केलेलं, पठण केलेलं, अभ्यास केलेला, चिंतन केलेलं सांगण्यासाठी एक उपक्रम लागला आणि निमित्त लागलं। ते निमित्त राजा परीक्षित। राजा परीक्षितजीला सांगितलेलं भागवत सूत मुनी शौनकादिकांना नैमिषारण्यात सांगतात। हे सांगत असताना त्याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे। हे राजा परीक्षित कोण होता? आपण बऱ्याच वेळेस चिंतनिका पाहिली। कधी? नैमिषारण्यात 2 वर्ष विश्वकर्माजीच्या दरबारात काही वृंदावनात विषय ऐकायला मिळाला यावर्षी। आता थोडासा विषय काही बाजूला ठेवून काही पुढच्या विषयाला हात लावू। भागवत कोणासाठी झालं? राजा परीक्षितीसाठी। कुणाचा अट्टहास? शुकदेवाचा। एकाची कैवाडी। गीता कोणासाठी तयार झाली? भगवान कृष्ण परमात्म्याने गीता सांगितली अर्जुनासाठी, पण ती फायदा कोणाला झाला? तुम्हाला आम्हाला सर्व असंख्य जगाला। एकाची कैवाडी उगवी अनेकाची कोडे। या ठिकाणी गीतेचा प्रसार प्रचार करण्यासाठी आमचे खंडेराव सर अथक परिश्रम आहे, त्यांचा योगदान आहे समाजासाठी। बाबा, जो समाज या ज्ञानापासून वंचित आहे, ज्या समाजापर्यंत गीतेचं तत्वज्ञान पोहोचलं नाही, त्या लोकांपर्यंत गीता तत्व, अध्यात्म तत्व पोहोचावं याच्यासाठी अट्टहास आहे। हे सायास कशासाठी? हे अट्टहास कशासाठी? अज्ञानी लावावे सन्मार्गाशी, एवढाच उद्देश, बाकी काही नाही। बुडते जन न देखवे डोळा, एवढाच उद्देश आहे।
आणि असंख्य प्रकारचा अट्टहास साधू संतांचा आहे. एवढ्यासाठीच पैसे कमवण्यासाठी नाही गुरुजी, काही दुसरे धंदे नाहीत का पैसे कमवायला? पांडुरंग दादा इमानदारीने सांगता, आम्ही दिवसभर काम केलं की 2000 कमावतो. तेवढी कला देवानं हातात दिली आपल्याला. पण एवढं सोडून का वेळ होत असाल? आम्ही काही पागल आहो का? तेवढी आम्हाला घरदार नसेल का? आम्हाला तुमच्यासारखं संसारात राहावं वाटत नसेल काय? पण देवानं आम्हाला एक काम दिले, जबाबदारी टाकली. तुम्ही आम्ही या जबाबदारीवर जीवन जगता, कोणाच्या मालकाच्या जबाबदारीवर. मालकानं तुम्हाला मला जे काम दिले, जी कला दिली, ती कला समाजाच्या कल्याणासाठी वापरावी एवढा अंतःकरणात उद्देश ठेवा. बस जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. देवानं दिलेली कला समाजाच्या उत्थानासाठी व्हावं, समाज वृद्धिगत होण्यासाठी व्हावं, समाजाचं वाटळ होण्यासाठी ज्यांनी कला वापरत असेल तर ती कला देवानं दिलेली वाया गेली, नाहीतरी गेला जन्म वाया. बाबा तुम्ही म्हणताल मग महाराज हे सगळं तुम्ही करत असताना काही घेतच लागते म्हणून घ्यावं लागते, समजलं का? तुमच्या इथे यायला तिकिटाला पैसे लागतात म्हणून घ्यावं लागतात, नाहीतर घ्यायची गरज नव्हती. हे सगळं करत असताना खूप मोठा अट्टहास लागतो. आणि समाज सुद्धा एवढा अजूनही सुज्ञ नाही. पूर्वीच्या काळी धर्माचार्य, धर्माचा प्रसार, खालीवरी बघा, धर्माचा प्रसार प्रचार, सत्संगाचा प्रसार प्रचार ज्या काळामध्ये करत होते त्या काळामध्ये त्या राजानं त्यांचा व्यवहार कुटुंब सांभाळायचा. पूर्वीच्या काळामध्ये त्या काळात हुकुमशाही होती. पण या काळात तसा प्रकार नाही. या काळामध्ये लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे प्रजेची राज्य, प्रजेचं सत्ता, त्याला प्रजासत्ताक म्हणतात. म्हणून आता राजे कोण आहेत? आता राजे नाही तर लोकच राज्य आहेत. म्हणून आता ह्या लोकांना महाराजांना सांभाळायचं आहे. पूर्वीच्या काळात राजे महाराजे सांभाळायचे. कुलगुरू वशिष्ठजी होते सूर्यवंशाचे, त्यांना कोण सांभाळत होतं? त्या कुळातल्या राजांनी सांभाळायचे. काही कुळाचे विश्वामित्रजी, काही कुळाचे कृपाचार्य, काही कुळाचे आधी कोणी ऋषी महामंडळी, आणि त्यांचा सांभाळ त्या काळातले राज्य लोक करायचे. विद्वान लोकांचा सांभाळ. आश्रयविन शोभती पंडितः वनितः आणि लता. सुभाषितकार सुंदर सुभाषित सांगतात, आश्रयाशिवाय शोभत नाहीत कोण पंडित लोक. ह्याला आश्रय लागतो. पंडिताला राज आश्रय लागतो. आश्रयाविना शोभत नाही स्त्री, वनिता. स्त्री बालपणामध्ये आई वडिलाचा आश्रय, तारुण्यामध्ये मालकाचा आश्रय आणि वृद्धाप काळामध्ये मुलाचा आश्रय. पंडिता वनिता, त्याच्यानंतर लता. लता म्हणजे वेली. वेलीकडे गेला, कारल्याच्या वेलाला मांडव घालावं लागते. समजून जर त्याला मांडव नाही घातला तर ते वेल जमिनी झाल्यावर, जमिनी वाढला तर त्याला काही फळ लागत नाही. समजून घ्या. त्या दोरीकडे बघू नका, ते दोरी तुमच्यासाठीच आहे. पाळणा हलवायचा आहे देवाचा. आश्रयाशिवाय शोभत नाही पंडित, आश्रयाशिवाय शोभत नाही स्त्री, आणि आश्रयाशिवाय जगू शकत नाही वेली. मोगऱ्याचा वेल आहे, फुलाचा वेल आहे, त्याला आधार लागतो. म्हणून त्या काळामध्ये ते लोक सत्संग करत फिरत असताना राज्य आश्रय होता.
आता राजे राहिले नाही, म्हणून धर्म बुडत चालला. धर्माचा प्रसार प्रचार करणारे लोक निराधार झाले आणि आपल्यासारखे काही लोक विकृत मानसिकतेचे, सत्संगाला पैसा लागालाय म्हणून सत्संग खंडित करतायत. मग आता याला आश्रय कोणाचा लागतो? कलियुगामध्ये पांडव निजधामाला गेल्याच्या नंतर राजा परीक्षिती राजवैभवावर विराजमान आहे, राजसिंहासनावर विराजमान आहे आणि विराजमान झाल्याच्या नंतर तो काय करतो? दिग्विजय करत असताना त्याला एक बैल दिसला, प्रतिकात्मक. धर्माचं नाव बैल आहे. ह्या धर्मरूपी बैलाला 4 पाय होते. सत्ययुगामध्ये सत्य बोलणे, धर्माचे आचरण करण्याचा एक पायंडा होता. तो पायंडा सत्य बोलण्याचा बुडून गेला आणि सत्य धर्म बुडाले. सत्ययुग संपलं, सत्यरूपी पाया बैलाचा निघून गेला. 3 पायावर बैल आला धर्मरूपी. त्रेतायुगामध्ये तपश्चर्या करून भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याचा एक साधन होतं. तिसऱ्या क्रमांकाचा पाय होता. त्रेतायुग गेलं आणि 3ऱ्या क्रमांकाचा धर्माचा पाया गेला, पाय गळून पडला. आता 2 पायावर धर्मरूपी बैल आला. तदनंतर होम हवन यज्ञ याग विधी करणे हे भगवान परमात्म्याला आपलंसं करणारी साधना होती. ती द्वापार युगातली ती साधना संपली. तोही पाय धर्माचा गळून पडला. कलियुग लागला. कलियुग लागल्याच्या नंतर कलियुगामध्ये एकाच पायावर, दानरूपी पायावर धर्मरूपी बैल उभा आहे. म्हणून आज ह्या धर्म मंडपाला दानरूपी पायाचा आधार दिला तर हे धर्मरूपी मंडप टिकणार आहे. जर तुम्ही दान कराल नाही कराल तर हे धर्मरूपी मंडप टिकणार नाही. आणि धर्मरूपी मंडप जर टिकला नाही तर धर्म रक्षित तो रक्षित आहात. धर्म, आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपला सांभाळ करतो. आपण जर धर्म मोडीत काढला तर आपला सांभाळ करणारा कोणी राहणार नाही. आणि याच्यासाठी धर्माचं रक्षण जर करायचं असेल तर तुम्हाला दान करावं लागेल. आणि दान करत असताना उदार अंतकरणानं. उगं कोणी म्हणलं म्हणून, कोणी मागलं म्हणून द्यायचं नाही. दान करत असताना कुठं दान करावं ह्याला नियम आहे. लई लोक दान करतात इलेक्शन लागलं की, पण त्याचं पुण्य मिळत नाही, उलट दोष लागतो. का दोष लागतो? त्या ठिकाणी सुद्धा दान करतात परंतु ते केलेलं दान अपात्र दान असतं. अपात्र के नको त्या ठिकाणी दान केलेलं ते दान पुण्यदायक न ठरता पापदायक ठरू शकतं. म्हणून सत्पात्री दान केलेलं दान हे आपल्या जीवनात पुण्यदायक ठरतं. सत्पात्री दान कशाला म्हणावं? जिथं योग्य ठिकाणी दान केलेलं सत्पात्री दान आहे. एखाद्या गरीब कुटुंबात एखाद्या मुलीचं लग्न जमलं आणि आर्थिक अडचण असली तर थोडीशी मदत करा, आपल्याला घडली ती सत्पात्री दान होऊ शकतं. एखादी माणूस भुकेनं तडपडतोय त्याला जेवू घाला. 10-20 रुपये तुमच्या हॉटेलमध्ये खर्चले हरकत नाही, पण ते सत्पात्री दान ठरू शकतं, योग्य ठिकाणी दान. पण काही ठिकाणी खरं सांगू का, मला चहा प्यायचंय म्हणून भिकारी मागतात आणि जाऊन दारू पितात. ते त्या ठिकाणी पैसे द्यायचे नाही. चहा पी म्हणून चहा पाजवा, पण पैसे देऊ नका. कारण ते नको ते व्यभिचार कर्म करतो किंवा नको ते मद्यपान करतो, घरच्याला त्रास देतो, रस्त्यातल्या लोकांना त्रास देतो, तर मग त्याचं पातक अर्ध तुम्हाला काही न करता पाप लागते, पुण्य मिळण्याऐवजी पाप. आणि त्याच्यासाठी त्या ठिकाणी दान करत असताना विचार करून दान करा. पण या ठिकाणी मात्र सत्संगाला दान करत असताना कसलाच विचार न करता दान केला पाहिजे. काहीच विचार न करता.
कोण किती काय करायलंय, कोण कसं करायलंय, फलाण्याने एवढे दिले मी तेवढे का देऊ असं काही म्हणायचं नाही. देवानं तुला जर धापट दिले ना दुसऱ्यापेक्षा दे की, तुझं काय बिघडलं आलंय काय, त्याच्यासाठी द्यायलाच नाही. एखादा गरीब माणूस आहे त्याला काहीच घडणार, 10 रुपये दिला तरी त्याचे दुसऱ्याच्या 10,000ची बरोबरी आहे. त्याच्या पात्रतेप्रमाणे 10 रुपये देऊ द्या. ज्याच्या पात्रतेप्रमाणे त्याची जर ऐश्वर्य भगवान परमात्म्यानं दिला असेल तर त्याच्यातला भाग तू काढून ठेव ना बाबा, देवासाठी तुझं टिकून राहायसाठी. जर तुझ्या घरचं वाटोळ व्हायचं असेल तर देऊ नको. वाट कुठं तरी नेऊन घालशील, कुठं तरी आपलं जीवन सुखी बनवून घ्यायचं असेल तर प्रभूच्या दरबारात सत्संग चाललाय, दान करा. कशा प्रकारे दान करा? अन्नदानाच्या रूपानं दान करा, द्रव्यदानाच्या रूपानं दान करा. अनेक प्रकारचे दानाचे प्रकार. काहीच नाही, कमीत कमी चटया टाका, काहीच नाही, झाडून काढा 1 तासभर, स्वच्छता. काहीच नसली महत्वाचा विषय म्हणून बंद केलं बोलता बोलता. महत्वाचा विषय ऐकायला पाहिजे सर्वांनी. आणि कधीही यंत्रणा मोक्याच्याच ठिकाणी धोका देते. हे धर्ममंडप आहे, हा धर्ममंडप टिकला पाहिजे. हे धर्ममंडप टिकण्यासाठी दानरूपी पाया कलियुगामध्ये विराजमान आहे. याच्यासाठी काही विचार करू नका. आपले मजल्यावर मजले चलाडे, आपले चढलेले मजले इथल्या इथंच राहणार आहेत. पण आपल्या सोबत येणार आहे ते फक्त केलेलं दान, चांगल्या ठिकाणी केलेला धर्म. दान धर्म करताना एकमेकाची तुलना करायची नाही. तुला देवानं सडळ हातानं दिलं ना, तू सडळ हातानं दान कर. तू जितका उपसा करशील तितकं धन तुझ्या जीवनात प्राप्त होईल. जर तू उपसा करणार नाहीस तर त्याच पाण्याला कांजाळ येईल. कांजाळ कळते का? आवरण येईल आणि ते आवरण आलेलं पाणी, कांजाळ आलेलं पाणी पियाच्या लायकीचं राहणार नाही. दूषित बनल पाणी, दूषित बनल. तुमचं धन जर दूषित बनू नये वाटत असेल तर दान करा. सत्कर्मी सत्पात्री दान. आपल्या जीवनातलं धन जर पवित्र व्हावं असं वाटत असेल तर सत्संगात दान केलं पाहिजे. उग 1% 2% लई मागत नाही. जीएसटी किती टक्के आहे मला काही माहित नाही म्हणून म्हणालो. 5%. जीएसटी भरलं नाही तर काय होते? नागनाथरावजी जीएसटी भरणा गेलं तर काय होते? धाड पडते. धाड पडते. धाड पडल्यावर म्हणते ते अधिकारी आले की हे मजन नव्हतं, ते मजन नव्हतं, ते मजन. कशाला बोंबलायला जमा केलास काय म्हणून? मागला एक काळ झाला फेसाटे साहेब. मागला एक काळ गेला. ज्या काळात नोटबंदी झाली त्या काळात अशा नोटाचे बंडलच्या बंडल उकंड्यात पुरून टाकले, पण कुठं दान केले नाही. कोण्या गरीबाला आधार दिले नाही. बैमानो, कोणाचं रक्त पिऊ नका. काही सोबत बांधून येणार नाही. जीवनामध्ये जेवढं जेवढं लोकाला त्रास देऊन जमा करताना जीवनामध्ये कधी सुख मिळणार नाही. तुम्हाला सुखी व्हायचंय ना, सुखी व्हायचंय ना, मस्तीत राहा, आनंदात राहा. योग्य रीतीनं कमावलेला पैसा कधी दुःख देत नाही. आणि योग्य रीतीनं कमावलेलं धन त्याच्यातला जर जीएसटी जर देवाकडे भरली तर आपल्यावर धाड पडत नाही. धाडच पडत नाही. आणि देवाची धाड पडलेली ओळखू बी येत नाही.
देवाची धाड पडू नये. हे असले किती बी पोलिसाच्या धाडी पडू द्या, काही वाकडं होईना, देवाची धाड पडू नये. आणि देवाची धाड पडली की मात्र आपल्याला कळत सुद्धा नाही की आपलं वाटोळ कुठून झालं. समजलं का? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचक काय होईल? उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खानी. दान करा, नाहीतर हे धर्म मंडप कोलमडून पडल. भागवताचा सिद्धांत सांगितला. राजा परीक्षित दिग्विजय करत असताना धर्मरूपी बैल एका पायावर कलियुगामध्ये उभा टाकलाय आणि त्या धर्म मंडपात तुम्ही आम्ही विराजमान आहोत. आणि विराजमान असलेल्या धर्म मंडपातील ज्ञान यज्ञ सत्संगाचा आजचा 5वा दिवस. आता 5व्या दिवसाच्या कथेत प्रवेश करण्यापूर्वी मंगलाचरण. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलानि तनोहरि मंगलम वर्ण अमंगलहारी द्रहु सुदशरथ अजित बिहारी. राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम. मंगलाचरण. सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. मन कारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. म्हणून देवाच्या नामाने मंगलाचरण. म्हणून ते मंगलाचरण करत असताना आधरम मधुरम. भगवान कृष्ण परमात्मा किती मधुर याचा अर्थ आहे गोड. त्या देवाकडे पाहिल्याच्या नंतर गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊली हाची वर संचरोनी राहे हृदयी माझ्या. ऐकून हे मंगलाचरण. नमो विश्वरूपा विष्णु मायवा नमो विश्वरूपा विष्णु मायवा नमो विश्वरूपा नमो विश्वरूपा विष्णु मायवा नमो विश्वरूपा विष्णु मायवा. विष्णु
वटस्य परस्य फुटे बालन कुंदम मनसाराणी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जिम्मे बसवारत में देव गोविंद दामोदर माधवे ग्रहे ग्रहे गोपवदनमा सर्वे पुण्यानि नामानि पठन्ति गोविंद दामोदर माधवे जिह्वे सदैव भजस स्मरामि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्त भक्तानि विनाशनानि गोविंद दामोदर माधवे सुखावसाने तमेव सारं दुःखावसाने तमेव देहावसाने तमेव गेयं गोविंद दामोदर माधवे श्री कृष्ण राधा गोकुलेयं गोपाल वरे धननाथ जिह्वे बसवारत में देवं गोविंद दामोदर माधवे जिह्वे रसने मधुर प्रियता सचरंगम वामरवदा आवरणेता दुराचरण गोविंद दामोदर माधवे त्वमेव याति मम देहि समागते दण्डधरे कान्ते वक्तव्यमेव मधुरं सुखदा गोविंद दामोदर माधवे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी गोविंद हरे मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी
गोपाल कृष्ण भगवान श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी वाय वाय तुम्ही बी वाय मस्त मस्त चांगलं कवा 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 असं सांगू माणसाचं जीवन साधन बडबड पण कधी मिलती है जिंदगी में मोहब्बत मी वासनांना आपल्या जीवनात सुखाचे कधी कधी मिळते मग काय जीवनात याच्यासाठी आपला खटाटोप कसे जीवनात खटका लागला म्हणून खटाटोप चालतात आणि याच्यासाठी या खटाटोपामध्ये सगळे जण सामील व्हा काय होईल भगवान तुमचं भलं करेल सोप्या भाषेत सांगतात भगवान तुमचं भलं करेल म्हणजे भलं करेल म्हणजे नागपूर होईल असं नाही मुलं बाळ नाही गाड्या नाही हे भलं व्हायचं लक्ष नाही भलं व्हायचं लक्ष एकच आहे बाबा ज्या ज्या आपल्या जीवनामध्ये सुख येऊ आणि दुःख येऊ त्या काळात देव आपला संग राहावा सुखातही देव आपला संग राहावा आणि दुःखातही देव आपला संग राहावा म्हणजे जीवनाचं भलं होतं देव तुमचे भलं करतो सुखात दुःखात देव तुमच्या संग राहिल्यावर तुम्हाला सुखाची जाणीव नाही दुःखाची जाणीव नाही याला म्हणतात निवृत्ती आणि ती निवृत्त अवस्था जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी साधू संतांनी खटाटोप केला भागवताची निर्मिती केली महर्षी व्यासांनी शुकदेवाने अध्यापन केलं जगत कल्याणासाठी एकाची केवाडी उगवी अनेकाची पुढे राजा परीक्षितीच्या निमित्ताने भागवत सांगणार आणि त्याची पुनरावृत्ती नैमिषारण्यामध्ये सुतमुनी शौनकादिकाला सांगितली तेच भागवत कथा गोकर्ण महाराजांनी धुंदुकारीसाठी तुंगभद्रा नदीच्या काठावर सांगितली तीच भागवत कथा नारद मुनींनी ज्ञान वैराग्याचे दुःख दूर करण्यासाठी भक्ती मातेच्या समोर व्रजभूमीमध्ये वृंदावनाच्या ठिकाणी भागवत कथा सांगितली आणि तीच सांगितलेली वृंदावनातली भागवत कथा तीच भागवत कथा आज तुमच्या नंदीग्राम नगरीमध्ये गोदात कामठा नावाच्या गावामधील सर्व सद्भक्तांच्या कृपा आशीर्वादाने विराट प्रभू विश्वकर्माजीच्या कृपा आशीर्वादाने चालू आहे ह्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की सगळे सुखी एवढे मंदिर आपल्या देशात काय आहेत बरं लोक सुखी व्हावं म्हणून एवढे मंदिर आपल्या देशात का असतील मंदिरात नित्यपाठ चालू असावं मंदिरात स्वस्ती वाचन सतत चालू असावं त्या स्वस्ती वाचनाच्या माध्यमातून जग शांत राहावं जग सुशांत राहावं याच्यासाठी ते देवाकडे प्रार्थना करण्यासाठी मंदिर लागते म्हणून मंदिर नाहीतर मंदिराची गरज नाही पाश्चात्य लोकांना मंदिरं माहीत नाहीत मग ते सुखी नाहीत का अजिबात नाहीत सुखी भौतिक साधनं भरपूर आहेत पण सुखी नाही मानवी जीवनाचं मूल्य कळालं नाही त्या लोकांना म्हणून एकामेकांच्या नरड्यावर चाकू ठेवून नरडे कापतात
मानवी जीवनाचं मूल्य कळालं नाही म्हणून आज शेकडो लोक, दररोज हजारो लोक मराठीच्या युद्धामध्ये. कशासाठी? कशासाठी एवढा उठाठेव? कशासाठी बाबा? मानवी जीवनाचं मूल्य समजून घ्यायचं असेल तर मंदिरातच कळतं, इतर कळणार. आणि याच्यासाठी या मंदिराची गरज. मग या मंदिराला जर जागृत ठेवायचं झालं तर सत्संगाची गरज. सत्संग नसेल तर मंदिर काही कामाचं नाही. आता मंदिरात जाऊन सत्संग करण्यापेक्षा काही लोक घरी सत्संग करायचा प्रयत्न करतात, पण घरी मनशांती लाभना आणि त्याच्यासाठी घरी सत्संग आपल्या जीवनातला सफल होत नाही. म्हणून सत्संगासाठी 4 पावलं तरी दूर आपण चालत यावं. आणि इथं आल्याच्या नंतर सत्संगामध्ये हातानं 4 वेळेस तरी टाळी वाजवावी. या सत्संगामध्ये 4 वेळेस तरी मुखानं नामस्मरण करावं. काय होतं? हस्तो पवित्रो यदि दान पुण्ये, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, वाचा पवित्रो नामस्मरणाशिवाय वाचा पवित्र होत नव्हे. नव्हे सत्संगामध्ये आपलं जीवन जर घालवलं तर पूर्ण शरीरच पवित्र होते. पवित्र सोवळी आणि एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेमभाव. आणि याच्यासाठी तुमच्या जीवनात हे पावित्र्यता निर्माण होण्यासाठी भगवान परमात्म्याच्या संगतीत यावं लागतं. म्हणून हे खटाटोप. समजला? कारण शास्त्र खूप अवघड आहे. तुम्ही आम्ही सर्वांची मातृभाषा मराठी भाषिक. आपल्याला इंग्रजी कळना, संस्कृतचा तर पत्ताच नाही. पण त्या संस्कृतचे जर श्लोक फाड बोलून गेलं तर तुम्हाला वाटेल, काही माणसं म्हणतील महाराज लई विद्वान हो, काय संस्कृतचं गाढा अभ्यास. तुला काय मिळाले बघ. त्यानं काही बोंबलं असेल. तुला काय मिळालं बघ, तुला काय कळालं बघ. तुमचा आमचा दृष्टिकोन फास्ट इंग्लिश बोलणाऱ्याकडे काय अभ्यास, काय गुणवत्ता. तुला काय कळालं बघ, तुला त्याच्यातलं. भाषा श्रेष्ठ नाही, भाषेचा सिद्धांत तुम्हाला माझला जर समजला तर ती भाषा श्रेष्ठ आहे. मग ती भाषा कोणती असू द्या दादा, भाषा कोणती असू द्या, ती भाषा किंवा त्या भाषेत सिद्धांत, जर त्या भाषेत केलेलं वक्तव्य आपल्याला पुरेपूर समजलं तर ती भाषेचं मोल कळालं. आणि भाषेचं मोल कळणार नाही तर काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? 50 लोक फाड मी भागवतातले वाचून गेलो. तुम्हाला काय कळणार आहे? माझा आटाच आहे, या मेमरीला ताण देऊ तुम्हाला त्या श्लोकाचा एक सिद्धांत कळायला पाहिजे. लोक म्हणतात महाराज मराठीतच भागवत सांगितले, तुला काय इंग्रजीत सांगू दे. मला माझा मोठेपणा सांगायचा नाही, तुम्हाला भागवताचा सिद्धांत कळायला पाहिजे, एवढंच करायचंय. मी काय म्हणतो, आईनं जरीचा शालू नेसला, चांदीच्या जरीचा, आणि बाळाला दूध पाजलं. आणि एक गरीब माय 100 रुपयाची साडी नेसून जर त्या लेकराला दूध पाजते. मी काय म्हणतो, शालू कोणता नेसला महत्वाचा? लेकराचं दूध, लेकराचं पोट कशानं भरते याच्यावरून त्या लेकराला त्या आईचं महत्व, त्या साडीहून महत्व, तद्वत त्या भाषेहून महत्व नाही तर त्या भाषेचा सिद्धांत कितपत तुम्हापर्यंत पोहोचला. आणि याच्यासाठी अट्टहास भगवान परमात्मा केले. अनादिकालातली 5000 वर्षापूर्वीची गीता
सोप्या भाषेत करून सांगण्यासाठी माऊली ज्ञानोबा राहायला यावं लागलं. ज्ञानोबा रायाच्या रूपानं भगवान परमात्म्याला यावं लागलं. महाविष्णूचा अवतार तेच गीता सांगणारे, हातात सुदर्शन चक्र घेऊन रथावर उभा टाकणारे. अर्जुन समोर हात जोडलेला आहे आणि त्या अर्जुनाला सांगितलेली गीता. आमचे खंडेराव गुरुजी खूप खूप योगदान आहे बरं का तुमचं. कदम साहेब सरांना भेटा आणि त्यांच्याकडून एक गीता तुम्ही घेतली पाहिजे. तुमच्या घरचं वातावरण गीतामय झालं पाहिजे. आमच्या भाऊजीच्या घरी बघितली गीता, ते सेन्सर बघितलं. आता मला एवढा आनंद वाटला. त्याचा फायदा काय? अहो चालती बोलती गीता आहे ती. चलता चलता बोलता बोलता सहज आपल्याला कानावून जाते, अभ्यास होऊन जाते. आपल्याला वेळ नाही वाचन करायला. आंघोळ करत करत ते सेन्सर बोलत राहते आणि कानावर शब्द पडत राहतात आणि ते वातावरण तसं निर्माण होते. आज ते वातावरण निर्माण होण्याची गरज आहे. वातावरण दूषित झालं. कशामुळं? अनेक विकृत स्वभावामुळे वातावरण दूषित झालं. याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये वातावरण पवित्र बनण्यासाठी सत्संगाचे शब्द आणि तीच गीता संस्कृत मधली कळाली नाही म्हणून देवाला अवतार घ्यावला ज्ञानदेवांचा. आणि एवढं झाल्यावर सुद्धा अजून आपल्या डोक्यात बसना म्हणून हे अनेक साधू संत महात्मे गीतेवर भाष्य करत हिंडतात. सोपं करून सांगणं हे साधूचं काम आहे. जर सोपं करता येत नसेल तर त्याला जर अवघडात घालायचं असेल तर ते साधू नाही. समजून घ्या, आपल्याला काही बोलायचं नाही. सिद्धांत सोपा करून सांगायचा. सिद्धांत सोपा करून. भागवताचा सिद्धांत एकमेव काय? इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी. गोविंद जाने, गोविंद जाने जब प्राण
एक भक्त की अरजी खुद गर्जी है गर्जी, एक भक्त की अरजी खुद गर्जी है गर्जी। आगे तुम्हारी मर्जी जब आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले, आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले। इतना तो कर स्वामी जब प्राण तन से निकले। जय हो। गोविंद नाम लेके गोविंद नाम लेके गोविंद नाम लेके गोविंद नाम लेके जब प्राण तन से नादा कर गोपाल कृष्ण भगवान की जय, विराट कृष्ण भगवान की जय, जय राधे श्याम, जय राधे श्याम। एवढं अंतिम समयामध्ये मर्माचं नाम आम्हाला यावं, त्या जीवनाची सार्थकता आहे आणि याच्यासाठी हे 8 तास सगळं वळण लावावं लागेल ना। पडली वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही। काही लोकांना वळणी पडल्या घरच्या खूप लई, परंतु इकडल्या नाही, आणि काही लोकांना इकडला नाद लागला, घरचं काही कळना बरं का। याच्यासाठी सगळा 8 तास आहे भागवताचा एकमेव सिद्धांत आहे, अंतिम समयात देवाचं नामस्मरण यावं, त्या जीवाचा उद्धार आहे, अन्यथा नाही। आयुष्यभर देवदेव केला आणि मरताना माडीत तोडला। काय म्हणालो? आयुष्यभर वाऱ्या केला, आयुष्यभर गंध लावला, माळी ठेवला, सगळं केलं, आयुष्यभर चांगलं वागला, आणि मरताना माळी काढला। डॉक्टरने सांगलं काय होईल? जीवनाचं वाटोळ झालं। अरे बाबा, आयुष्यभर कसंही वागा, मरताना तुझं देवाचं नाम स्मरण केलं असतं तू मुक्त होशील, शास्त्र सांगतो। कधी? ते शिकण्यासाठी भागवताचा एकमेव सिद्धांत नाही जन्म ये नवाया